उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनरेखा असणारे भंडारदरा धरण 10 डिसेंबर 2026ला 100 वर्षांचे होईल। धरणाची हीच 100री जंगी नियोजनाने साजरी होणार आहे। भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील याच शताब्दी कार्यक्रमाचे नियोजन करत आहे। गुरुवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत या कार्यक्रमानिमित्त बैठक घेतली। पूर्ण 12 महिने हा कार्यक्रम चालणार आहे। शिवाय स्थानिक लोक कलावंतांनाही या कार्यक्रमात सहभागी केले जाणार आहे। हे धरण फक्त पाण्याची गरज भागवणारे नाही, तर नगरकरांच्या अनेक अमिट आठवणींचे साक्षीदार आहे। या धरणाने जशी नगरकरांना भुरळ घातली आहे, तशीच भुरळ अगदी चित्रपट अभिनेते, राजकारणी यांनाही घातली आहे। भंडारदरा धरणाचे हीच वैशिष्ट्ये आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लाईव्ह 24। अकोले तालुक्यात भंडारदरा धरण आहे। काळ्या पाषाणातील या ब्रिटिशकालीन धरणाच्या निर्मितीची कथाही तेवढीच रंजक आहे। संगमनेर तालुक्यातील ओझर येथे 1893 मध्ये प्रवरा नदीवर ब्रिटिशांनी बंधारा बांधला, परंतु तो अपुरा पडू लागला। उन्हाळ्यातही पाणी पुरवठा करता यावा यासाठी साठवण तलाव म्हणून भंडारदरा गावाजवळ दगडी धरण बांधण्याचे ठरले। ऑगस्ट 1907 मध्ये धरण बांधण्याच्या या प्रस्तावास मंजुरी मिळाली। बांधकामासाठी भंडारदरा येथे स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली। प्रत्यक्ष धरण बांधकामास 1910 मध्ये सुरुवात झाली। पहिल्या 3 वर्षातच भिंतीचे 75 फूट उंच बांधकाम झाले। 1920-21 मध्ये भिंतीचे बांधकाम 200 फूट उंचीपर्यंत पोहोचले। त्याच वर्षात नोव्हेंबर 1920 मध्ये धरणातून प्रथमच सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले। ऑगस्ट 1916 मध्ये धरण परिसरात प्लेगचा प्रादुर्भाव झाला। 1918-19 या वर्षात अकोले तालुक्यात दुष्काळ पडला। या कसोटीच्या काळात भंडारदरा धरणाने सुमारे 8000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देत मोठा आधार दिला। मूळ प्रस्तावानुसार 250 फूट उंचीचे धरण बांधून त्यात 240 फुटापर्यंत पाणी साठवण्याचे नियोजन होते, पण पुढे आधी 260 फूट आणि नंतर 270 फूट उंचीपर्यंत धरण बांधण्याचे काम व त्यात 260 फूट उंचीपर्यंत पाणी साठवायचे असे निश्चित करण्यात आले। बांधले तेव्हा भंडारदरा हे देशातील सर्वात उंच धरण होते। 1910 मध्ये सुरू झालेल्या या धरणाचे बांधकाम 1926 मध्ये पूर्ण झाले। 10 डिसेंबर 1926 रोजी तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते धरणाचे लोकार्पण करण्यात आले। 1940 ते 41 मध्ये धरणाच्या सांडव्यावर 5-5.5 फूट उंचीची भिंत बांधण्यात आली। त्यामुळे आता धरणात 265.70 फूट उंचीपर्यंत पाणी साठवण्यात येते। त्यामुळे धरणाची क्षमता 11,039 दशलक्ष घनफूट झाली आहे। याच धरणाला सुरुवातीला विल्सन डॅम असे संबोधले गेले। आता त्याचे नाव भंडारदरा धरण झाले आहे। आता हेच धरण यावर्षी 100 वर्षांचे होत आहे। या जलाशयाच्या संवर्धनासाठी व या भागात निसर्ग पर्यटनाच्या संधी निर्माण करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री हे देखील या समितीचे सदस्य आहेत। याच शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा आढावा नुकताच पालकमंत्री विखेंनी घेतला। या परिसरात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा 12 महिन्यांचा कार्यक्रम तयार करण्यात यावा। हे करत असताना स्थानिक लोक कलावंतांनी यात सहभाग घ्यावा, जेणेकरून स्थानिक लोककलेला वाव मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीमध्ये वाढ होण्यास मदत होईल। या ठिकाणी तंबू निवास व्यवस्था, विद्युत रोषणाई यांसारख्या आकर्षक बाबींचा समावेश करावा। परिसरात जागेची कमतरता असल्याने त्याबाबत सुयोग्य नियोजन करावे। वन विभागानेही पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक तो आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या। भंडारदरा धरण परिसरात आत्तापर्यंत 108 पेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रीकरण झाले। शिवाय सुपरहिट ठरलेली 50 पेक्षा अधिक गाणीही येथेच चित्रीकरण करण्यात आली। वैजंती मालाचे मैं तो कब से खड़ी इस पार, मधुमती चित्रपटातील सुहाना सफर और ये मौसम हसी आणि राजेश खन्नाचे ये शाम मस्तानी मदहोश किए जा अशी कित्येक सदाबहार गाणी भंडारदरा येथील धबधब्यावर आणि परिसरातच चित्रित करण्यात आली आहेत। मराठी चित्रपटातूनही भंडारदरा, रंधा धबधबा अनेकदा दिसलाय। सजनी ग, भुललो मी, काय जादू झाली हे गाणेही या परिसरातच चित्रित झाले। राज कपूर, दिलीप कुमार, वैजयंतीमाला, मीना कुमारी, नरगिस, अशोक कुमार, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, माला सिन्हा
मधुबाला यांच्यापासून ते आत्ताच्या सलमान खान, अजय देवगन, काजोल, अशोक सराफ अशा अनेक दिग्गज कलाकारांना या धरणाने व परिसराने भुरळ घातली होती. त्यामुळेच भंडारदरा हे फक्त तहान भागवणारे नाही, तर आपल्या हृदयाच्या कोंदणात साठलेले धरण आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.